नमस्कार मंडळी, मी सोमनाथ रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत चिकन टिक्का खायला असा मस्त अप्रतिम लागतो। त्याच्यासोबत जर आपण टोमॅटो सॉस, मस्त अशी जाडी मोठी केलेली मिरची तळलेली राहिली, मस्त लागते। चला मग तुमचा टाइम जास्त वाया न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू। आपण आता ते पाहू शकता, या ठिकाणी मी 250 ग्रॅमच्या आसपास चिकन घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी या ठिकाणी 2 लोंगी मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या, अर्धा इंच आल्याचं तुकडं घेतलेलं आहे मी। त्याच्यानंतर 7-8 लसूणच्या पाकड्या। आता आपण एक खलबत्ता घेऊ, खलबत्त्यामध्ये मस्तपैकी लसूण अद्रकला ठस कुटून घ्यायचं आहे। या अर्ध ठस कुटले गेल्यानंतर आपल्या मिरच्या घ्यायच्या, मिरच्यांचे बी 3-4 तुकडे करायचे। 3-4 तुकडे केले की मिरच्यांना पण आपण आता यांच्यामध्ये ठस कुटून घेणार आहोत। कुटून झाल्यानंतर आपलं झालेलं आहे। आता आपण चिकन घेतलेलं आहे, आपण जे कुटलेला आहे, जो ठेसा बनवलेला आहे लसूण अद्रक मिरचीचा, तो आपण याच्यात टाकून घेऊ। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टिक्का मसाला टाकलेला आहे, त्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे। त्याच्यानंतर आपण 3-4 चमचे याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत। त्याच्यानंतर आपण याच्यात कोथिंबीर टाकणार आहोत। तर तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही पोहा तळून पण ते मिक्सरला बारीक वाटून वापरू शकता। त्याच्यानंतर 3 चमचे मी या ठिकाणी दही टाकलेलं आहे। आणि टिक्का मसाला तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानावरून 15 ते 20 रुपयाला पुडी मिळते, ती घेऊन घ्यायची होऊ शकतं। आता याला मस्त आपण मिक्स करणार आहोत। या पद्धतीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला जो मसाला आहे ते सर्व पीसला एकदम व्यवस्थित आणि पद्धतशीर लागायला पाहिजे। आता परत मी याच्यावरती अर्धा निंबू निपायलचे तेले पण असं चांगलं मिक्स करून द्यायचं, तुम्ही पाहू शकता। आता आपलं मिक्स करून झालेलं आहे। परत आपण थोडंसं कोटिंगसाठी परत मी याच्यात 3 ते 4 चमचे पोहे खायचे कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे, त्याला चांगलं कोटिंग करून देतो। आता मी याला झाकून 10 ते 15 मिनिटापर्यंत फ्रीजमध्ये ठेवून देतो। आता जोपर्यंत आपलं फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे तोपर्यंत गॅसवर कढई ठेवून मी याच्यात तेल टाकतोय। मी याच्यामध्ये 1.5 बादलीच्या आसपास तेल टाकलेलं आहे। पोहे खायचे कमीत कमी 7-8 चमचे तेल टाकलेलं आहे बरं, जास्त तेल नाही। आता आपले 10-15 मिनिटं झालेले आहेत। त्याच्यानंतर आपण पाहू शकतो आपला टिक्का या पद्धतीमध्ये हे झालेलं आहे। आपण आता एक पीस एकदम आरामात आपल्या कढईमध्ये सोडून द्यायचं आहे आपल्याला। तुम्ही पाहू शकता की मी एक पीस एकदम आरामात याच्यामध्ये टाकतोय। टाकल्यानंतर पीस ना एरायला चिटकतात, त्याच्यामुळं काय चमच्याने त्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले जे पीस आहेत एकदम असे कुरकुरीत आणि क्रिस्पी बनायला पाहिजे। आणि गॅस आपण लो मिडियमच गॅस ठेवायचा आहे, जास्त लो पण ठेवायचा नाही, जास्त हाय पण ठेवायचा नाही। आता आपले पीस तळले गेले, मस्त कुरकुरीत झालेले आहेत। आपण याला आता काढून घेऊ। आता मी या पीसला एक प्लेटमध्ये काढून घेतो। परत लगेच आपण दुसरा घाण घेऊ टाकायला। तुम्ही पाहू शकता मी दुसरा घाण टाकायला सुरुवात केलेली आहे। दुसरा पण घाण आपला आता तळला गेलेला आहे, दुसरा घाण पण आपण काढून घेऊ। आता परत तिसरा पण माझा झाला। आता मिरच्या घ्यायच्या 4-5, त्याचे 2 तुकडे करायचे आणि मस्त तेलामध्ये तळून घ्यायचे, जेणेकरून टिक्का सोबत त्या मिरच्या तळलेल्या मिरच्या एकदम अप्रतिम लागतात। मला आवडता, तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला बी आवडतील। आता टिक्का मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। याच्यामध्ये मी आता अर्धा निंबू पिळून देतोय। अर्धा निंबू घ्यायचा, अर्धा निंबू मस्त असं पिळून घ्यायचा। अर्धा निंबू पिळल्यानंतर आपण याच्यावरती आता चाट मसाला घेऊ। चाट मसाला मारून घ्यायचा, 10 रुपयाची पुडी मिळते किराणा दुकानात चाट मसाल्याची, घेऊन यायची, काही जास्त महाग मिळत नाही। त्याच्यानंतर आपण याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घेऊ, कोथिंबीर पण टाकून देऊ थोडीशी, आणि याला चांगला असं मिक्स करून घेऊ। मी या पद्धतीने मिक्स करतो, तुम्ही चमच्याने पण मिक्स करू शकता। आता आपण टिक्का एक प्लेटमध्ये काढून घेऊ, त्याच्यासोबत टोमॅटो सॉस आणि आपण तळलेल्या मिरच्या, खायला एक नंबर अप्रतिम लागतो, टेस्ट चांगली लागते। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग बाय, भेटू।